मला असं वाटतं, की मनसे प्रमुख आणि सेना प्रमुख दोघेही वरळी डोममध्ये एकत्र येण्याच्या आधी, काही हं. दिवस आधी अ, हॉटेल ताजलँड एंड्समध्ये एक भेट झाली होती. हो. आणि त्या भेटीच्या वेळेलाही प्रतिक्रिया देताना मी असं म्हटलं होतं, की ही भेट कॅज्युअल असू शकते. याच्यावरनं आपण काही सुतावरनं स्वर्ग गाठायची गरज नाही. आता परत एकदा जेव्हा अ, आवाज येत नाही का माझा? हो. सुषमाजी आवाज येतोय आपला. हां. आता परत एकदा जेव्हा ही आजची भेट झाली, तेव्हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स करण्याच्याही आधी मी माझं म्हणणं मांडलेलं होतं. प्रेस हं. कॉन्फरन्सनं तर त्याला अधिक पुष्टी मिळाली. पण त्याच्या आधी मी माझं म्हणणं मांडलेलं होतं, की देवेंद्रजी हे भाजपाचे नेते, हे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी आहेत. देवेंद्रजी आमच्यासाठी भाजपाचे नेते नाहीत. हं. देवेंद्रजी आमच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हं. आता जर त्याला भाजपाचे मुख्यमंत्री असं म्हणून जर प्रवक्त्यांना त्यांना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अडकवायचं असेल, तर तो त्यांचा जॉब आहे, त्यांनी करावा. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे राज्यातल्या मुख्य प्रवाहातलं राजकारण करणाऱ्या सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचे नेते हं. भेटायला जाणं, ही फार, फार, फार ऑब्व्हियस गोष्ट आहे. बरं. अगदी 1-1.5 महिन्यापूर्वी आपण अजून एक बातमी दाखवली होती, की BKCच्या हॉटेल सोफिटेलमध्ये आमचे नेते सन्मान्य आदित्यजी आणि देवेंद्रजी यांची भेटगाठ झालेली आहे. हो. तर ते खूप ऑब्व्हियस आहे. याला लगेचच काही वेगळ्या चष्म्यातनं बघायचं कारण नाही.